त्यांनीच रामकथेचं गायन केलेलं आहे. आणि कशा प्रकारे भगवंतांना वनवास झाला त्याचं वर्णन सुरू झालं. अयोध्याकांडामध्ये शेवटी हे 2 चॅप्टर येतात. भगवंत वनवासाला कसे गेले आणि चित्रकूट मध्ये पोहोचले. चित्रकूट नावाचं एक ठिकाण आहे. कोण गेले का आपल्यापैकी चित्रकूटाला? कोण गेले? गेलो होतो आपण, सगळे गेलो होतो मागच्या वर्षी. आठवत नाही का तुम्हाला? कथेमध्ये आणि प्रत्यक्ष अनुभवामध्ये फरक नाही जर मन लावून कथा ऐकली तर. चित्रकूटाचं पूर्ण दर्शन घडवलं होतं आपण पाठीमागच्या वर्षी. या चित्रकूटामध्ये भगवंत जे आहेत, हा पण इकडे थोडस फिरवतं का? ठीक आहे. वडाचा चीक डोक्याला लावलेला आहे भगवंतानी, आणि जेणेकरून वडाचा चीक लावल्यानंतर काय तयार होतात? जटा तयार होतात. आणि मग प्रभू रामचंद्रांना घेऊन जाणारा जो व्यक्ती आहे सुमंत, हा सुमंताने जेव्हा पाहिलं की जिथं मुकुट बसणार होता राजाचा, तिथे आज जटा तयार झालेल्या आहेत डोक्यावरती. जिथे मुकुट मणी शोभणार होता सोन्याचा, रत्नांचा, हिऱ्यांचा, त्याच्यामध्ये आता काय तयार झाले? जटा. आणि भगवंतानी त्या सुमंताला सुद्धा माघारी पाठवलं. आणि हा जो सुमंत आहे त्यांना सांगितलं, प्रभू रामचंद्राला सुमंताने विचारलं, मी अयोध्येला तुम्ही मला परत पाठवताय, पण काय संदेश देऊ मी अयोध्यावासियांना, असं विचारलं. तेव्हा ते म्हटले की प्रभू रामचंद्र आपला एक संदेश पाठवतात सुमंताकडे. शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलुले इतके मज श्रीराम. अयोध्येस तू परत सुमंता, कुशल आमचे कथुणी ताता. पदवंदन करी माझ्या करिता, तात चरण ते वंदनीय रे. शततीर्थांचे धाम. आपल्या वडिलांना माझा प्रणाम सांगा, दशरथ महाराजांना माझा प्रणाम सांगा. त्यांना म्हणावं तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही शेकडो तीर्थांचं धाम आहात, तुम्ही काही साधारण नाहीये, असं त्या वडिलांना सांगा. आणि आम्ही कुशल आहोत, पण तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी हा संदेश सुमंताला सांगितला त्या लक्ष्मण तिथंच होते. आणि लक्ष्मण मात्र फार रागवलेले आहेत. दादा, लक्ष्मणाला यासाठी राग आलेला आहे की ज्या व्यक्तीमुळे आपल्याला वनवास झाला त्या व्यक्तीचं कुशल मंगल विचारावं का हो आपण? त्याला असा शाप द्यावा, काहीतरी मरशील असा तू, तसा मरशील, बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही काय करताय की त्याचे कुशल मंगल विचारताय. म्हणून लक्ष्मण थोडा गरम डोक्याचा माणूस आहे. लक्ष्मणाला राग सहन होत नाही. आणि मग त्या ठिकाणी लक्ष्मण बोलायला सुरू करतो. सांग माऊली कौशल्येशी, सुखात सुत वनवासी. सांग जाऊणी कुमार भरता, हो युवराजा स्वीकार सत्ता. लक्ष्मण म्हणतो, अरे त्या कौशल्याला सांगा जाऊन. तुम्ही काय सांगा की तुझी सून आणि मुलगा सुखामध्ये आहेत म्हणे वनवासामध्ये. वनवासात सुख असतं का? रागात आला की माणूस काय बोलतो. आणि त्या भरतालाही सांगा, तुला ते पाहिजे होतं ना राजसिंहासन, आता बस IT मध्ये त्या राजसिंहासनावरती. स्वीकार सत्ता, प्रजाजनावर ठेवी ममता, भोग सुखाचा अखंड घेई, मणी रही निष्काम. जनतेवरती राज्य करा, भोग करा या राजसत्तेचा. बोलत बोलत ते गही भरले, कमल नयनी त्या अश्रू भरले. राग पण आलाय आणि डोळ्यात अश्रुधारा वाहत आहे. का? विनाकारण आम्हाला वनवास.
आणि अशा प्रकारे करुण दृश्य ते अजून न सरले, गंगा तिरी सौमित्रासह उभी जानकी राम. त्या गंगा नदीच्या किनाऱ्यावरती हे सगळे प्रसंग चालू आहे. की ज्या ठिकाणी जानकी आहे, प्रभू रामचंद्र आहेत, लक्ष्मण हे तिघ आहेत, आणि त्या ठिकाणी हे सुमित्र जो आहे, सुमंत आहे, हा सुमंत चाललेला आहे, त्याला माघारी पाठवले. अशा प्रकारे लक्ष्मणाचं काय म्हणणं ऐकून घेतलं, रामाचं काय म्हणणं ऐकून घेतलं, आणि आता सीतेचं काय म्हणणं आहे बघूया. सीतेनं सांगितलं की मला काहीच त्रास नाही, मी प्रसन्न आहे. परंतु अजून काही म्हणणं आहे बघा सीतेचं. सीता म्हणते, मला जो मिळालेला आपल्या प्रिय पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मुलाला वनवास देणारा सासरा जन्मोजन्मी मला मिळावा. काय म्हणते सीता? सीता म्हणते की असा सासरा मला जन्मोजन्मी मिळावा. दशरथाला नाव का ठेवताय तुम्ही? कारण आपल्या बायकोचं वचन राखण्यासाठी त्याने काय केलं, मुलाला वनवासाला पाठवलं. असा सासरा मला मिळावा. सुमंत माघारी आला, रात्रीच्या वेळी गेला. त्या अयोध्या नगरीमध्ये जायचंय. त्या सुमंताला असं वाटतंय की काम दिवसा कसं जायचं मी, कारण मी एक वाईट काम करून आलेलो आहे. कोणतं वाईट काम केलेलं आहे मी? प्रभू रामचंद्राला वनवासात सोडायला मी गेलो होतो रथ घेऊन. त्यामुळे मी आता कोणत्या तोंडानं जाऊ मी? सुमंताचा काही संबंध नाही बरं का. प्रभू रामचंद्रांना वनवास घडावा याच्यामध्ये सुमंताचा काय हात आहे का हो? पण तरी सुद्धा सुमंताला असं वाटतंय की आपण दिवसा नको जायला अयोध्यामध्ये, लोक नावं ठेवतील. म्हणून हा सुमंत रात्रीच्या वेळी सगळे झोपले असताना अयोध्येमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय. पण दृश्य काही वेगळंच होतं मंडळीनो. अयोध्या नगरीमध्ये सगळे लोक जागेच होते. प्रभू रामचंद्र गेल्यामुळे जरी सुमंत अयोध्येमध्ये रात्री प्रवेश केला सुमंताने, तरी सुद्धा पूर्ण अयोध्या जागी होती. आणि सगळे प्रभू रामचंद्रांचा विरहामध्ये रडत होते सगळे अयोध्यावासी. आणि नुसती माणसंच नाही तर त्या ठिकाणचे गायी, पशु, पक्षी, झाडं सुद्धा जागी होती असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून असं वर्णन केलेलं आहे, वना जाता रघुनंदना, गायीचे गळती लोचन, अश्वगज करती रुदन, दुखे पाषाण उलतती, डोहीच्या तटा जीवन, जेवी तळमळती ते मीण, तेही अयोध्येचे जन, रामाविण तळमळते. वना जाता रघुनंदन, जेव्हा भगवंताला वनवास झाला त्यावेळेला ते गायी आहेत ना, गायींचे डोळे सगळे असे खाली आलं म्हणलेलं आहे. त्यांच्या डोळ्यातून पण पाणी यायला लागलं. थोडासा इकडे ठेवलाच पाहिजे ह्याला सुद्धा पूर्ण आहे. आणि गज म्हणजे हत्ती, म्हणजे घोडे आणि हत्ती हे सुद्धा रडतायत म्हणलेलं आहे. ते रडत आहेत. आणि दुखे पाषाण उलती, म्हणजे जी दगड आहे ते दगडांना सुद्धा असे उलायला लागले दगड अयोध्यामध्ये, असं वर्णन केलेलं आहे. डोहीच्या तटा जीवन, जेवी तळमळती ते मीण, आणि मासे जे आहेत पाण्यातले ते सुद्धा पाण्यात असून पण तडफडत आहेत. पाण्यामध्ये मासा नाही तडफडायला पाहिजे, पाण्यात असून सुद्धा मासा तडफडत आहे असं म्हणलेलं आहे. कारण रामाविण तळमळते, सगळे रामाविषून तळमळायला लागलेले आहेत. रात्रीचा प्रसंग सांगतो या ठिकाणी. आणि कौशल्य माता सुद्धा रडते आहे प्रभू रामचंद्र वनवासाला गेले म्हणून. आणि हे सगळं बोलणं, कौशल्य मातेचं रडणं हे सुमंताने ऐकलेलं आहे. अरे माझ्या श्रीरामा,
मनमोहणा मेघश्यामा विबळ सांडुनिया आम्हा वना दुर्गमा के विजासी. अरे ए माझ्या श्रीरामा, मनमोहणा, श्यामसुंदरा, कसा रे तू मला सोडून गेलास वनामध्ये. कौशल्य माता रडत आहे. हे सगळं कोण ऐकतंय? सुमंत. सुमंत अयोध्येमध्ये पोहोचलेला आहे आणि हे सगळं ऐकतोय. बाळ माझा केविल वाणी, कुठे येशील पेसील बाळा पाणी. कुठे कोपला कैवल्य गाणी, परतोणी ये रे श्रीरामा. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळा वना. मज आला प्रेम पाणा, पुन्हा पाजुरे राघवा. कौशल्य माता पण रडते. कौशल्य माता विचारते त्या, अरे भगवंता, एक आईचं जे हृदय आहे, एका बालकाप्रती कसा स्वभाव असतो. मोठं झाल्यानंतर आई एवढी काळजी करत नाही. तर प्रभू रामचंद्रांचं लग्न झालंय तरी सुद्धा कौशल्य माता लहान मुलासारखंच वागणूक देते प्रभू रामचंद्रांना. ती विचार करते की वनामध्ये कुठं पाणी पिशील रे बाळा. लहान मुलासारखंच विचारते कौशल्य माता. वनामध्ये कुठं तू सावली तुला भेटणार, कुठं प्यायला पाणी भेटणार. म्हणून हे बाळा, म्हणते पण तसं बाळच म्हणते, लग्न झालंय त्यांचं तरी पण, हे बाळा तू वनामध्ये जाऊ नकोस. कदाचित मला जर पाना फुटला तर कोण स्तनपान करणार माझं. म्हणजे एका लहान मुलाप्रती जेवढी दया आणि करुणा आहे तेवढी करुणा त्या कौशल्य मातेच्या हृदयामध्ये आहे. आणि कौशल्य माता भगवंतांना आळवते आणि हे सुमंत ऐकतोय. रात्रीच्या 12 वाजून गेलेले आहेत. महालामध्ये प्रचंड गर्दी आहे. कौशल्य धावत धावत गेली. सुमंत आला, सुमंत आला. सगळ्यांना वाटलं की प्रभू रामचंद्र माघारी आले. रात्री गेले ना, रात्री सगळ्यांना झोपून रात्रीच पळून गेले रामचंद्र. कारण दिवसा जाऊच दिलं नसतं लोकांनी, अयोध्या सोडू दिली नसती. आणि मग जेव्हा रात्रीच भगवंत गेले निघून आणि दुसऱ्या त्यावेळेला हा सुमंत पण रात्रीच माघारी आलेला आहे. आणि हे लोक तिकडच अयोध्येच्या बाहेरच वाट बघत थांबलेले आहेत. आणि त्यावेळेला जेव्हा सुमंताचा रथ दिसतो, रथ आहे पण राम नाही त्याच्यामध्ये. जातानाही आपण गायले गीते, थांब सुमंता थांब वीरे रथ. जाताना सुद्धा सगळ्यांची अवस्था जसं काय गोपींची अवस्था झाली होती. श्रीकृष्ण जेव्हा मथुरेला चालले होते तशीच अवस्था प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना अयोध्यावासियांची झालेली होती. आणि या ठिकाणी जेव्हा सुमंताने रथ दिसला त्यांना वाटलं प्रभू आले, आमचे राम आले. आणि म्हणून कौशल्य माता धावत गेली. त्या घोडे होते, घोडे त्या रथाचे घोडे होते ज्या रथामध्ये प्रभू रामचंद्र गेले होते वनवासामध्ये. त्या घोड्यांनी सुद्धा ओळखलं की ही कौशल्या कोण आहे. ही तर कोण आहे? रामाची आई आहे. घोडे सांगत होते नको येऊ, तुम्ही काही एवढं धावत पळत आनंदाने येऊ नका, आम्ही काय रामाला घेऊन आलेलो नाही. कौशल्यने रथाचे पडदे बाजूला सारले आणि बघितलं पण रथाच्या आतमध्ये कोणच नव्हतं. निराशा झाली कौशल्य मातेची. त्या रथाच्या चाकावर डोकं आपटून कौशल्या रडायला लागली. सगळी प्रजा रडायला लागली. कौशल्य माता पुढे आली. पाहिलं की जाताना जे घोडे होते ते पांढरे होते, पांढरे. प्रभू रामचंद्रांच्या रथाला जुंपलेले जे घोडे आहेत ते पांढऱ्या रंगाचे होते. पण आता ते घोडे सुद्धा काळे निळे झाले असं वर्णन आहे विरहामध्ये. आणि त्या घोड्यांनी सुद्धा अशा माना खाली घातलेल्या. काय म्हणून तोंड दाखवावं, आम्ही काय रामाला घेऊन आलोय का? त्या घोड्यांनी सुद्धा खाली माना घातलेले. त्या कौशल्य मातेनं त्या घोड्याच्या डोक्यावर हात ठेवले आणि त्यावेळेला ते घोडे सुद्धा रडायला लागले आणि सगळे अश्रू वाहत होते. एक दिवस रडून जमणार नाही. आता किती दिवस रडावं लागणार आहे? किती दिवस? 14 वर्ष रडावं लागणार आहे.
घोडे सुद्धा म्हणाले की आम्ही किती दुर्दैवी आहोत, लहानपणी आम्ही प्रभू रामचंद्राला या लक्ष्मणाला पाठीवर बसवून फिरवायचो सगळ्या अयोध्या नगरीमधनं, पण आज आमचं दुर्दैव आहे की आम्हाला काय करावं लागलं. आम्हाला वाटलं होतं की ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा तिलक, ते घोडे सुद्धा स्वप्न पाहत होते अयोध्येमधले, काय आता आम्ही पाठीवर राजकुमाराला खेळवतोय, पण हाच राजकुमार जेव्हा राजा होईल तो दिवस कधी येणार, त्या दिवशी राजा म्हणून आम्ही त्याला पाठीवर बसून अयोध्येमधून मिरवणूक काढणार आहे, तेव्हा आम्हाला झुंपलं जाईल त्या रथाला. अशी त्या घोड्यांची इच्छा होती हो, ती अपूर्णच राहील त्या घोड्यांची इच्छा. म्हणून घोडे सुद्धा रडत आहे. आणि हे घोडे जे आहेत, सुमंतला कौशल्य माता विचारते, रामाने जाताना काही खाल्लं का? आईचं हृदय आहे ना, जाताना काही खाल्लं का? एक दिवस आधी उपवास होता ना, उद्या राज्याभिषेक होणार म्हणून आदल्या दिवशी प्रभू रामचंद्रांना उपवास ठेवायला सांगितलं होतं. तो एक दिवस उपवास आणि राज्याभिषेकाच्या दिवशी तर वर्णगमन झालं, वर्णामध्येच गेले. म्हणून कौशल्य माता विचारते, अरे सुमंता, रामचंद्राने काय खाल्लं का रे? सुमंत म्हणाले, आज तिसरा दिवस आहे, 3 दिवस झालं काहीच खाल्लं नाही. चौथ्या दिवस होता तो खरं तर. 3 दिवस झालं काही खाल्लं नाही. चौथ्या दिवशी थोडी फळं खाल्लेली आहेत. शृंगवेरपुरामध्ये ते पोहोचलेले आहेत. तिथून गंगा नदी पार केलेली आहे आणि आता भगवंत पुढे वनामध्ये गेलेले आहे. कौशल्य मातेला फार काळजी वाटते आपल्या मुलाची आणि कौशल्य माता प्रार्थना करते की माझा बालक कसा गेला असेल, काय खात असेल, त्या वनामध्ये त्याची काय अवस्था झाली असेल. एवढं ऊन आहे तर या उन्हामध्ये सूर्य तापलेला आहे. म्हणून ती कौशल्य माता त्या सूर्यालाही प्रार्थना करते. रघुनंदना पायी गेला, रथकारे तो आणला. आमचा रघुनाथ तर चालत गेला अनुमानी, हा रथ कशाला आणला तो आम्हाला दाखवायला, हे सुमंतला कौशल्य माता म्हणते. सूर्यवंशी नारायण माझा राघवै तो वना, सूर्यवंशी दिनकर तापू नको रे भास्करा. सूर्याला विनंती करते कौशल्य माता, हे सूर्यनारायणा, कृपया तू जास्त तीव्र होऊ नकोस. माझा राम वनवासामध्ये आलेला आहे, तुझ्या पायामध्ये चप्पल पण नाही, डोक्यावर पण काही नाही, त्यामुळे तू जास्त तापू नकोस अशी सूर्याला विनंती करते. अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड प्राणी. वरून ऊन लागते आणि खालून धरणी माता तापलेली आहे, म्हणून धरणी मातेला सुद्धा कौशल्य माता प्रणाम करते आणि प्रार्थना करते, जास्त तापू नको तू, कारण माझ्या रामाच्या पायामध्ये चपल्या नाहीयेत. अशा प्रकारे कौशल्य मातेची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. जसा मुलगा गेलेला आहे वनामध्ये ना, त्याची काय अवस्था झाली असेल. त्याच्याहून बिकट अवस्था दशरथ महाराजांची झालेली आहे. कारण जेव्हा आपल्या हातून एखादी चूक घडते त्याचा पश्चाताप मात्र जास्त असतो. बरोबर आहे का? प्रभू रामचंद्रांना वनवासामध्ये पाठवले म्हणून कौशल्य मातेचं याच्यामध्ये काहीच भूमिका नाहीये. हे सगळा खेळ कुणी केलाय हो? कुणी केलाय? कैकेयी आणि मंथरा आणि दशरथ महाराज यांचा खेळ आहे हा सगळा. त्यामुळे प्रभू रामचंद्रांना वनवासामध्ये पाठवायचं आहे, याच्यामध्ये कौशल्याचा हात नाही. त्याला वाईट वाटणं साहजिक आहे, पण जास्त वाईट वाटतंय कुणाला? दशरथ महाराज. दशरथ महाराज 6 दिवस झाले, 6 दिवस झोपूनच आहे. आता 6व्या दिवसाचं वर्णन चालू आहे. 4थ्या दिवशी सुमंत आला निरोप घेऊन. आता 6व्या दिवसाचं वर्णन आहे की दशरथ महाराजांना काहीच समजत नाही काय करावं. आणि ते एकनाथ महाराज आपल्या अभंगामध्ये वर्णन करत आहेत. कसा मला टाकून गेला राम, टाकून गेला राम, टाकून गेला राम,
बोलतंय? कोण बोलतंय? बोला की, कोण म्हणतंय? दशरथ महाराज म्हणतात, रामविना जीव व्याकुळ होतो, रामविना जीव व्याकुळ होतो, सुचत नाही का टाकून केला राम, सुखत नाही का टाकून गेला राम विना मग चैन पडेना, विना मग चैन पडेना, सुचत नाही का टाकून गेला सुचत नाही का टाकून गेला भगवंतांच्या वडिलांना दुःख झालेलं आहे. त्या सुमंताला पाहून राजा दशरथ उठून उभा राहिलाय. सुमंत आल्यानंतर त्याच्या हाताला धरलं, गदगद हलवू लागलं. सुमंत शांतच आहे. का तू उभा राहिला? काहीतरी बोल रे, बोल बाळा, काय झालं? राम आले का परत? विचारतोय. अरे कोणालाच नाही आणलं? नाही, मला माझ्या रामाकडे घेऊन चल. अरे रामाचा राजतिलक नाही, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण भरताचा तुम्ही राजतिलक करा, भरताला राज्यावर बसवा, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण मला रामाला भेटू द्या, तरी भेटू द्या त्या रामाला, त्या दशरथाचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्या दशरथ महाराज कौशल्य मातेकडे जातात. त्या कौशल्य मातेची पण माफी मागतात आणि त्या कौशल्य मातेला म्हणतात, मला जगण्याचा अधिकार नाही, मी काय करतो, मी आता प्राण सोडून देतो. दशरथ महाराज विचारतात, एक करा, मी मेल्यानंतर माझ्या मड्याला कोणाला हात लावू देऊ नका, कारण माझ्याकडून एक चूक झाली होती. काय चूक झाली होती? मला दिसायला लागलंय ते मरताना सगळं दिसतं. बऱ्याच वेळा मी सांगितलं, आयुष्यभर जे काही केले ते असं चित्रपट दाखवलं होतं, काही क्षणामध्ये, क्षणापेक्षाही कमी वेळामध्ये. एक कौशल्य, त्या भिंतीवर तुला काय दिसतंय? बघ बघ बघ, काय दिसतंय? एक चिता दिसते का? चिता तुला? त्या चितेमध्ये मी जळत आहे, तू रडत आहेस, माझा राम माझ्या जवळ नाहीये, पाणी पाजायला पण कोणी नाहीये, आणि दोन म्हातारे दिसतात बघ त्यामध्ये, ते हसतायत. कोण आहेत ते म्हातारे? श्रावण बाळाचे आई वडील आहेत. त्यांनी मला शाप दिला होता आणि आज मला असं दिसतंय की नियतीने तो खेळ सुरू केलाय माझ्या बरोबर. ते मला फेडावं लागणार आहे. त्यांचा मुलगा मी मारला म्हणून त्यांनी सांगितलं होतं, तुझा मुलगा तुझ्या जवळ नसेल पाणी पाजायला, आणि आज हे सत्य मला दिसतंय माझ्या डोळ्यासमोर. आज आठवे मजसी श्रावण, शब्द वेधती मृगया भूषण, पारधीतनी वाढिला वधिला ब्राह्मण, त्या विप्राच्या अंधपित्याचे उमगे दुःख पार. क्षमा करी तू मज कौशल्ये,
क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले, क्षमा देवते सती उर्मिले, क्षमा प्रजाजन करा, चाललो सुख दुःखाच्या पार, क्षमा पित्याला करी श्रीरामा, पतित पावना मेघश्यामा, राम लक्ष्मण सीता रामा, गंगोदक अंती ओठी तुमचा जय जयकार. सर्वांची क्षमा मागतायत अंतसमयी दशरथ महाराज. हे कौशल्य मला माफ कर, मी आदर्श पती नाही होऊ शकलो. हे सुमित्रे मला माफ कर, तुझ्याही मुलाला वनवासात पाठवायला मीच कारणीभूत आहे. हे सीते तूही मला माफ कर, एक आदर्श सासरा मी नाही होऊ शकलो. अंतसमयी माफी मागायला सुद्धा फार मोठं मन लागतं बरं का. आयुष्यभर भांडा, आयुष्यभर भरपूर काही कुटाणे करा, पण अंतसमयी तरी ते व्यक्त व्हायला हवं. आणि दशरथ महाराज व्यक्त करतायत. 6 वेळा दशरथ महाराजांनी प्रभूंचं नाव घेतलं. राम 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 राम. 6 वेळा दशरथ महाराज राम 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 म्हटले आणि दशरथ महाराजांनी आपला प्राण सोडला. दशरथ महाराजांनी प्राण सोडल्यानंतर पत्नी कौशल्याने, सुमित्राने एकच टाहो फोडला. असं भगवंताने प्रभू रामचंद्रांचं जे नाव आहे हे संसारातनं मुक्त करणारे आहे. राम म्हणल्यानंतर मुक्ती प्राप्त व्हायला हवी होती आपल्या नियमानुसार, पण दशरथ महाराजांना मुक्ती नाही भेटली का? ते मुक्तीला पात्र नव्हते का? काय याचा अर्थ आहे? दशरथ महाराजांनी राम म्हटले मरताना, पण दशरथ महाराज जे आहेत त्यांना मुक्ती भेटली नाही, कारण ते स्वतःहून स्वर्गामध्ये गेले होते. कशासाठी? वैकुंठाचा नियम काय आहे मंडळीनो? काय नियम आहे वैकुंठाचा? यद्गत्वा, एकदा जर तुम्ही गेला तद्धाम परमं मम. गीतेमध्ये भगवंताने सांगितलं, माझ्या धामाला जर तुम्ही एकदा आला तर पुन्हा तुम्हाला माघारी येता येत नाही. एकदा वैकुंठाला गेलं की खाली येता येत नाही परत. मग आता कुठं गेले प्रभू रामचंद्रचे वडील? स्वर्गामध्ये गेले असं तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे. का गेले स्वर्गामध्ये? स्वर्गात तर पुण्यवान लोक जातात, समाजसेवा करणारे, दान धर्म करणारे. हे तर भक्त होते, प्रभू रामचंद्रांचे वडील होते, स्वर्गात कसे काय गेले? असं वर्णन आहे की स्वर्गातनं पुन्हा खाली यायचं होतं त्यांना. 14 वर्ष झाल्यानंतर माझा राम येईल, त्याचा राजतिलक होईल, त्याला त्या राजसिंहासनावर अयोध्येच्या राजा झालेला मला पाहायचं आहे. त्यावेळेला सगळे देवता येणार आहेत, त्यांच्या बरोबर, त्या इंद्राबरोबर मी सुद्धा येईन खाली, अशी दशरथाची इच्छा. आणि 14 वर्षानंतर प्रभू रामचंद्र आले, त्यावेळेला दशरथ महाराज सुद्धा खाली आले होते तो सोहळा पाहण्यासाठी. म्हणून स्वर्गात गेले असं वर्णन आहे रामायणामध्ये. काही रामायण डायरेक्ट वैकुंठाला नाही गेले. तर अशा प्रकारे राम नाम इतकं तारक आहे की जे अंतसमयी सर्वांच्या मुखामध्ये यायला पाहिजे. कुणाकुणाला वाटतं की राम नाम माझ्या मुखामध्ये येईल मरताना? हात वरती करा. काही जणांचे हात खाली आहे. तुमचं काय म्हणणं आहे? काही जणांनी मुद्दामच वर केलं, सगळ्यांनी केलं, आपण कसं खाली करायचं? 100 आणि 1% गॅरंटी पाहिजे की
मरताना नाव येईलच, 100% येईल, अशी गॅरंटी पाहिजे. ती गॅरंटी कधी येते कोण सांगेल मला? ज्याने आयुष्यभर भजन केलेलं आहे, ज्याने प्रामाणिकपणे राहिलेला आहे, त्याला व्यक्तीला 100% असा आत्म आवाज येतो बरं का. ज्याने आत्म कटकारस्थानं रचलेली आहेत त्यांना असा आवाज येणार नाही. अंतसमयी अंते नारायण स्मृती. कारण अंतकाळी जर रामाचं नाव घेतलं, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. यू आर सक्सेसफुल, तुम्ही यशस्वी झाला आणि हा भवसागर तरुण गेला. राम कहने से तर जाएगा, पार भरोसे उतर जाएगा. सीता राम 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 राजा राम राम राम, सीता राम 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 राजा राम राम राम, सीता राम 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 राजा राम राम राम, राजा राम 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 राजा राम राम राम, सीता राम 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 राजा राम राम राम. सकाळ झाली, सगळे ऋषी आले, वशिष्ठ सुद्धा आले. कुलगुरू आहेत ना वशिष्ठ. कौशल्या पायावर डोकं ठेवून रडू लागली त्या वशिष्ठांना. वशिष्ठाने समजावून सांगितलं, या जगामध्ये कुणी कुणाचं नाही. खरं तर हे फार मोठं अवघड काम असतं. एखाद्याच्या घरी कुणी असं कुणी गेलं असेल, त्याच्या घरी जायचं भेटायला, हे सगळ्यात जगातलं मोठं काम आहे बरं का. अवघड काम, बरोबर आहे का? जगातलं सगळ्यात अवघड काम काय? सांत्वना देणं कुणाच्या तरी घरी जाऊन. सांत्वना काय दिली? नाही होत असते, असं होत असतं, जास्त रडू नका असं म्हणता येत नाही. खरं आहे हे वाक्य, नाही रे कुणाचे कुणी, हे सगळं खरं आहे, पण असं म्हणता येत नाही ना. कसं म्हणणार आपण की असू द्या, होत असते, सगळ्यांचेच होत असते घरी, काय रडताय एवढं, असं म्हणता येत नाही. कौशल्य माता रडायला लागले कुलगुरू आल्यानंतर. तसं ज्या बाईचा मुलगा वनवासामध्ये गेलेला आहे, जिच्या कपाळाचं कुंकू पुसलेलं आहे, दोन्ही घटना एकदम झाल्या हो. तिची काय अवस्था झाली असेल? एका घटनेचं दुःख वेगळं आहे. मुलगा वनवासात गेला, बरं एकटा वनवासात गेला असं ते अजून वेगळं दुःख होतं. दुसरा पण मुलगा गेला, सून पण गेली. मुलं वनवासात जाणं हे दुःख वेगळं आहे. सुनेला पण पाठवणं म्हणजे फार मोठी घटना घडली होती. आणि एवढी घटना घडल्यानंतर आपल्या नवऱ्याने पण प्राण सोडला. याच्यामुळे कौशल्या माता फार विचित्र तिला मनाची अवस्था झालेली आहे. जेव्हा हे जे प्रेत आहे दशरथ महाराजांचं, भरत कुठं गेलाय? कुठे गेला? मामाच्या गावात. अजून आला नाही. त्या प्रेताला दुर्गंधी येऊ नये म्हणून ते प्रेत तेलामध्ये बुडवून ठेवलेलं आहे. ह्यांचं 6 दिवस झाले आज. दशरथ महाराजांचं जे प्रेत आहे ते तेलामध्ये बुडवून ठेवलेलं आहे. अंत्यसंस्काराला मुलगा पाहिजे म्हणून बोलवायला पाठवलं. त्या भरताला मामाच्या गावाला ज्या रात्री वडील गेले त्याच रात्री पाठवलेलं आहे. त्या रात्रीच भरताला तिकडे स्वप्न पडले. मामाच्या गावात असतानाच काय स्वप्न पडलेलं आहे? तो मुलगा एक रडतोय आणि स्वप्नामध्येच रडतोय. मामा भरताचा युधाजी तो विचारतो, का रडतो रे बाळा? तर एक विश्वामित्राने सांगितलं, एक काळ्या रंगाची स्त्री आहे, काळं वस्त्र घातलेलं आहे, सर्वांगाला तेल लावत आहे, केस मोकळे सोडलेले आहेत आणि माझ्याबरोबर बघून विचित्रपणे असे हसते. असं स्वप्न त्या भरताला पडलेलं आहे. मग ते पुन्हा विश्वामित्राला स्वप्न सांगितलंय. त्यावेळेला अशा स्वप्नाचा अर्थ आहे. स्वप्नाचे पण वेगवेगळे अर्थ असतात, स्वप्नाचे प्रकार पण असतात. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की घरातला कोणीतरी करता मनुष्य निघून गेल, असा त्याचा अर्थ होतो. स्त्रीचे कुंकू पुसणं, केस मोकळे सोडून आवाज काढणं विचित्र, म्हणजे घरातला करता व्यक्ती कायमस्वरूपी निघून गेला असा त्याचा अर्थ होतो. कौशल्याने जे आणायला गेले आहेत त्यांना सांगितलं
की तुम्ही भरताला सांगा की राम वनवासाला गेलाय हे सांगू नका. कारण जर भरताला समजलं की राम वनवासाला गेलाय तर कदाचित भरत अयोध्यामध्ये पोहोचू शकणार नाही जिवंत. इतकं भरताचं रामावर प्रेम आहे. त्या विरहामध्ये तो तिथंच जीव प्राण त्याग करेल. आणि सेवक सुद्धा रडायला लागले सगळे, ज्यांना पाठवलं होतं रामाला बोलवण्यासाठी, भरताला बोलवण्यासाठी. भरताने विचारलं, अरे खरं सांग, असं तर 2 वेळा आपण रडतो. एकदा तर एक आनंद झाल्यानंतर रडतो आणि एकदा दुःख झाल्यानंतर रडतो. आनंदाचे अश्रू गरम असतात का थंड? आनंदाचे अश्रू थंड. आणि दुःख झाल्यानंतर जे डोळ्यातनं पाणी येतं ते गरम असतं. कधी चेक करा. तर आता जेव्हा भरत विचारतो त्या सेवकांना, अरे काय झालंय खरं सांगा, तर त्यावेळेला गरम अश्रू बाहेर आले त्या सेवकांच्या डोळ्यातून, असं वर्णन केलेलं आहे. तर त्यांनी काही सांगितलं नाही की रामाला वनवास झालाय, तुझा बाप मेलाय, घोड्यावर बसून आलेले ते दोघं, कुणाच्या डोक्याला पागोट नाही, कपाळाला गंध नाही. अरे शत्रुघ्न ते विचारतात की शंका तर आलेली होती त्यांना, आपल्याकडे कोणी काय झालं गेलं तर आपण काय करतो, फोनवर सांगतो काय, ते मेलंय बघे लवकर, असं म्हणत नाही. आपण काय करतो, थोडं सिरियस आहे लवकर या, समजून घ्यायचं. तसं भरताने या ठिकाणी समजून घेतलेलं आहे थोडंफार. कारण जे सेवक आले होते त्यांच्या डोक्याला पागोटच नव्हतं. आता राजकुमाराला न्यायला आले म्हणजे कसं पाहिजे नसतं. आणि पूर्वी असा एक विधी होता की कुठंही पाहुण्याकडे जायचं म्हणजे शिदोरी बांधून न्यायची. शिदोरी म्हणजे स्वतःला खाण्यापुरती नाही, मोठी शिदोरी बांधून न्यायची, आदान प्रदान असायचं. आणि काहीच आणलं नाही, भेटवस्तू आणलेल्या नाही, काही नाही. मग काय कौशल्य मातेने काही पाठवलं नाही का? मग त्याला शंका आली भरताला की दाल में कुछ काला है, काहीतरी गडबड आहे. म्हणून तोही तसाच बसला, काही आवरलं नाही भरताने, तसाच घोड्यावरती बसला. आणि जेव्हा तो अयोध्येच्या नगरीवरती पोहोचलेला आहे त्यावेळेला भरताच्या मनामध्ये शंका अजून दाट झालेली आहे. कारण मामाच्या गावात आल्यानंतर शत्रुघ्न, राम, लक्ष्मण कुणीतरी पुढे यायला हवं होतं मला स्वागत करायला, रिसीव्ह करायला. कुणीतरी हार घेऊन, आरती घेऊन, कुठली तरी आई वगैरे पुढे यायला हवी होती. कुणीच आलं नाही. आणि त्यामुळं थोडीशी शंका त्याच्या मनामध्ये आलेली आहे भरताच्या. इतक्यात कैकेयी माता आरतीचं ताट घेऊन येत. कैकेयी माता आरतीचं ताट घेऊन येत आणि काय विचारते, ए भरता, बरी आहेत का रे माझ्या माहेरची माणसं? भरत म्हटलं हो. कैकेयीचं पात्र एवढं बेकार दाखवलंय रामायणामध्ये की घरामध्ये नवरा मेलाय, राम वनवासाला पाठवलाय, तेलामध्ये ठेवली नवऱ्याचं बॉडी, 6 दिवस झाले आज, आरतीचं ताट घेऊन भरताला वळायला गेली. द्वेष, खुन्नस जे आपण धरतो ना, इतकं बेकार आहे. त्या कैकेयीने जे द्वेष पसरवलेले तिच्या मनामध्ये ठरवलेला आहे पहिल्यापासूनच की रामाला राजा बनवायचं नाही आणि रामाचा काटा पण काढायचं तिने ठरवलंय लहान वयापासूनच. ही सगळी कथा झाली आपली. त्यामुळे घरामध्ये नवऱ्याचं प्रेत असताना ती आरतीचं ताट घेऊन ओळायला चाललेली आहे भरताना. विचार करा तुम्ही, किती द्वेष असेल, किती. आपल्या घरात असं काय झालं तर आपण करू का? अहो, शत्रूचं शेजारी जरी झालं तरी आपण आपल्या घरी पाहुण्याला ओवाळू का आपण? आणि अशा प्रकारे भरत ताडकन उठला आणि विचारलं. त्याला शंका आलीच भरताला. भरत काही वेळा येडा नव्हता. तू आरती घेऊन आली खरं आहे, पण बाकीचे लोक कुठे आहेत? बाकीचे कोणच दिसत नाहीत, कुठे गेले सगळे? भरताने विचारले. अरे भरत, जरा थांब, बस, एवढं काय? तू गेला ना
तेव्हा थोडंसं बिघडलं वातावरण इथलं. सहज सांगते, तू गेला ना तेव्हा थोडं वातावरण बिघडलं इथलं. काय नाही, मी 2 वरदानं मागून घेतली होती. तुझे पप्पा म्हणले होते वेळ आल्यावर माग, मी मागितलं. आणि मग काय झालं, बरं झालं, ती बिचारी मंथरा होती माझ्या सोबतीला, मग तिने जरा सावरून घेतलं. काय नाही, जास्त काही नाही झालं. ते राम आहे ना, राम राम लक्ष्मण आणि सीता वनवासात गेलेले, आणि तुझा बाप तेवढा मेलाय. असू दे असू दे, तू काय वाईट वाटलं? कौशल काही अशी बोल, काय काय जास्त काही नाही झालं. बाप मेलाय फक्त, आणि तुझा भाऊ वनवासात गेला, जास्त काय झालं नाही. कैकेयीचं हृदय कसं आहे बघा. कैकेयीचं रामावर भरतापेक्षा जास्त प्रेम आहे. स्वतःचा मुलगा नाही राम तिचा, भरत राम मुलगा आहे. कैकेयीचं जास्त प्रेम रामावरती आहे, तरी सुद्धा कैकेयी एवढी निष्ठुर बनली कशी, हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? मंथरा. म्हणून कुसंग करायला नाही पाहिजे. तुम्ही कितीही चांगले असला तर वाईट लोकांच्या वृत्तीच्या लोकांपासून लांबच राहायला पाहिजे. थोडासा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही काही वाईट लोकांना जवळ आणलं, ते लोक तुमचा कधी ना कधी काटा काढतील कोणत्या ना कोणत्या मार्गाने. हिच्या मनामध्ये काहीच नव्हतं कुणाच्या, बोला. जेव्हा मंथरा आली तेव्हा ती काय म्हणाली, तुला वेळ लागलाय का, मूर्ख आहेस का, काय बोलते तुला समजतं का? अंगावर धावून गेली कैकेयी मंथरेच्या. मंथरेनं समजावून सांगितलं, म्हणजे थोडासा तुझ्या डोक्यात भरवलं. भरवल्यानंतर मात्र सगळं तुझं प्रेम वगैरे सगळं नष्ट झालं. सगळं हे भौतिक प्रेमाची अशीच अवस्था आहे मंडळीनं. ज्या वेळेला तिने ऐकलं की बाप मेलाय, 2 वरदानं माझ्या आईनं मागून घेतली आणि त्याच्यामध्ये माझ्या भावाला वनवासामध्ये पाठवलंय, हे ऐकल्यानंतर मात्र काही रामायणामध्ये असं वर्णन आहे की भरताला राहावलं नाही. तात्काळ भरताने तलवार काढली, अशी बाहेर तलवार काढली आणि आपल्या आईच्या अंगावर भरत गेला. बोल, तू कुठल्या जन्मातली कैलासी नाहीस, राक्षसी नाहीस. असली मूर्ख बाई मी कधी बघितली नाही या जगामध्ये. हे बोलताना तुझी जीभ झडली कशी नाही ग? आईला म्हणतो भरत, तुझ्या मनाला कोणती पीडा नाही झाली? पापिनी, दुष्ट, माझ्या भावाची मान खाली जाऊ नये म्हणून तुझी मान मी कापत नाही, एवढं लक्षात ठेव. नाहीतर मला आता इतका राग आलाय की तुझी मान कापून घ्यावी असं वाटतं, भरत आईला म्हणतो. आणि एक लक्षात ठेव, आजपासून मी तुझा मुलगा नाही आणि तू माझी आई नाही. ही चर्चा चालू आहे. भरताने स्पष्टपणे सांगितलं. भरताचं काही चुकलं पण नाही बरं का. कारण राम कोण आहे? भगवंत. जी व्यक्ती, मग ती कोणी असो, आई असो, वडील असो, भाऊ असो, गुरु असो, मित्र असो, पाहुणारावळा असो, जो तुम्हाला मंदिरात जाण्यापासून, रामाकडे जाण्यापासून, रामाचं नाव घेण्यापासून दूर लोटतो, तर अशा व्यक्तीला कायमस्वरूपी नमस्कार केला पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतं की जर ती आई जरी असली तर आईलाही कायमचा नमस्कार करा, अशा आईला. कारण आई महत्वपूर्ण नाही, राम महत्वपूर्ण आहे. कारण त्या आईचाही बाप रामच आहे. नीट लक्षात घ्या. बरेच कीर्तनकार, प्रवचनकार आईवर गाणी गाऊन, बापावर गाणी गाऊन रडून रडून कथा करतात. त्यांना माझ्याकडे घेऊन यायला, त्यांचा आई बाप काढतो मी. अरे सगळ्यांचा बाप विठोबा आहे. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, त्यांच्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही.
आणि थोड्या वेळासाठी जी पात्र बनवली आई वडील वगैरे त्याच्यासाठी धडून धडून रडताय तुम्ही. ती आई तो बाप किती वर्षापासून विठेवर वाट बघत बसलाय त्याच्यासाठी नाही रडू येत आहे. ती भावना का निर्माण होत नाही हृदयामध्ये? सगळ्यांचा बाप तोच आहे, तो रडतोय, तोही रडतोय. माझी लेकरं या संसारात गुंतलेली आहेत मोहमायामध्ये, कधी माघारी येतील अशी त्याची इच्छा आहे त्या पांडुरंगाची. म्हणून श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की ती आई आई नाही, तो बाप बाप नाही, तो गुरु गुरु नाही, जो रामाकडे जाताना अडवतो. जर आई व्हायचं असेल, बाप व्हायचं असेल तर तुम्ही असे संस्कार मुलावर करा की जे रामाकडे जातील तुमची मुलं, तरच तुम्हाला आई आणि बाप म्हणून घेण्याचा अधिकार आहे. नाहीतर कुत्र्या मांजराला सुद्धा पिल्ली असतात डझनभर. तुम्ही काही दोन चार तयार केले म्हणून काही जास्त काही तुम्ही मोठेपणा मिळवू नका आणि आई बाप म्हणून घेऊ नका स्वतः. तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तुमच्या मुलांना भक्त बनवण्याची तरच जन्माला घाला, कुत्री मांजर जन्माला घालू नका, असं शास्त्राचं म्हणणं आहे, माझं नाही. पडत मध्ये शास्त्र. तुम्हाला ते शास्त्र माहिती आहे का की मुलं कशी जन्माला घालायची? तरच लग्न करा. जननी न सश्यात, पिता न सश्यात, गुरु न सश्यात, स्वजनो न सश्यात. म्हणून जे रामाकडे जाण्यापासून विरोध करतात, मग ती आई जरी असेल तर तिला प्रणाम करा कायमचा. तू माझी आई नाही, तू कोण आहेस? शत्रू आहेस. भरत म्हणाला आईला, कारण तू मला रामापासून दूर केलंस. आयुष्यात रामच महत्वाचं आहे ना. बघा, एखाद्याची आई जर मेली तर त्याला दुसरी आई मिळू शकते, सावत्र आई मिळू शकते. त्याला एखादी दाई भाड्यानं सांभाळणारी एखादी बाई मिळू शकते, ते कर्तव्य पूर्ण करू शकते तिचं. एखादी दुसरी बाई त्याला दूध पाजू शकते एक वेळ. पण भगवंत बदलता येत नाही हो, राम बदलता येत नाही ना. राम दुसरा नाही ना, राम एकच आहे. म्हणून ते इथं शास्त्र बोलतंय की तुम्हाला जर मुलांना भक्त बनवता येत नाही तर तुम्ही आई वडील बनवूच नका, असं शास्त्राचं म्हणणं आहे. आणि गुरु पण बनवू नका तुम्ही. जर शिष्याचा उद्धार करण्याची ताकद गुरुमध्ये नाही, नुसतं मोठे मोठे गुरु बनवू नका तुम्ही, असं शास्त्र बोलतंय. आजकाल ते गुरु आहेत भरपूर बाजारामध्ये फिरणारे, पैसे घेणारे गुरु आहेत, पैसे लुबाडणारे गुरु आहेत. त्यांना काही पडलेलं नाही शिष्याचा उद्धार होईल नाही होईल. फक्त त्यांना आपलं सोन्याचं चांदीचं सिंहासन पाहिजे, सोन्याचा मुकुट पाहिजे, असे आशीर्वाद देतात. पाय धुवायचे त्यांचे, नोटांच्या बंडलच्या माळा घालायच्या, मोठे मोठे आश्रम आहेत त्यांचे. असे गुरु पण काही कामाचे नाही. आणि याचं उदाहरण कुठलं? ज्याने आईचा विरोध केला तो भरत, ज्याने भावाचा विरोध केला तो विभीषण. भाऊ जरी असला आणि भाऊ जर रामाच्या विरोधात असेल त्यालाही नमस्कार करा, शेवटचा प्रणाम करा. असा भाऊ काही कामाचा नाही जो रामापासून दूर नेतो. ते विभीषणाला लाथ मारली रावणाने. ते म्हणले, अरे काय तू रामाशी युद्ध करतोस? राम भगवंत आहे, भगवंताशी युद्ध करतोस का? असं काही करू नको, वेळ बिनकामाचं. समजावायला गेले विभीषण महाराज, परंतु रावणाला पटलं नाही. म्हणून रावणाने लाथ मारली विभीषणाला. म्हणले, लेक्या तू कुठल्या पक्षाचा आहे रे? तू माझा भाव आहे का खरं? बोलतोय रामाच्या बाजूने. ते म्हणले, अरे रामाच्या बाजूने नाही बोलत मी, ते कालवादी सत्य बोलतोय, ते मला माहित नाही. म्हटले, तू रामाच्या पक्षातला आहेस का? जा म्हणले तिकडं, लाथ मारली. जा म्हणले, हाल म्हणले तू इथनं लंकेत. विभीषणाला तेच पाहिजे होत. विभीषणाने कायमचा प्रणाम केला रावणाला. म्हणून एखादा भाऊ जर असेल, जास्त पुळका नाही येऊ द्यायचा की माझा भाऊ आहे म्हणून. जर रामाच्या विरोधात असेल तर त्याला शेवटचा प्रणाम करा, कारण राम महत्वाचा आहे, भाऊ नाही. हे लक्षात घ्या. शेवटी रामच आहे. पुढं काय लक्षात येते? बापाचा विरोध कोणी केला हो? कोणी केला? भक्त प्रल्हाद की. प्रल्हाद महाराजांनी काय केलं? तो बाप रामाच्या विरोधात, तो म्हणायचा मीच विष्णू आहे म्हणायचा, माझ्या नावाचा जप कर म्हणायचा. तो विष्णू नाही म्हणायचा.
त्या विष्णूची पूजा नाही करायची. मुलगा नावाचा जप करतो, नारायण 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 सारखा दिवस रात्र, म्हणून त्या मुलाला उंच दरीतनं खाली फेकलं, उकळत्या तेलामध्ये टाकलं, त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं, त्याला अग्नीमध्ये बसवलं. स्वतःच्या पोटच्या गोळ्याला कोणी असं करतं का? मग अशा बापाला बाप म्हणायचं कसं काय? म्हणून त्या प्रल्हाद महाराजांना वाचवण्यासाठी नरसिंह भगवान की भगवंत प्रकट झाले. म्हणून असा जर एखादा बाप असेल तर शास्त्र म्हणतंय अशाही बापाला शेवटचा प्रणाम करा. धन्यवाद तुम्ही आम्हाला जन्म दिल्याबद्दल, तेच उपकारले झाले. तर आता इथून पुढे तुम्ही आमचा निरोप घ्या, आम्हाला काय करायचं ते करू द्या. अशा बाबाला टाटा बाय बाय करा. अशा बापाला जो रामाच्या विरोधात आहे. बाप झाला, आई झाली, भाऊ झाला, तर राहिलं कोण? गुरु. सगळी नाती नाही सांगा. तुम्ही आपल्याला लावले बहीण, ते पण आहे आपल्याकडे सगळं. मेन सांगतो तर जे महत्वाचे असतात. गुरु. बळी महाराजांकडे जेव्हा ते आले वामन भगवंत लहान मुलाच्या रूपामध्ये 3 पावलं जागा मागितली. 3 पावलं जागा मागितल्यानंतर त्यांचे गुरु, राक्षसांचे गुरु कोण? शुक्राचार्य म्हणाले काय? म्हणले अरे बळी म्हणले ही काही साधारण माणूस नाही म्हणले, ही साक्षात विष्णू आहे म्हणले, तुला फसवायला आलाय म्हणले. 3 पावलाच्या जागेला सगळे 3 लोक जिंकून घेईल म्हणले, तुला भिकारी करेल म्हणले. बळी म्हणले मग बरंच आहे म्हणले, साक्षात विष्णू जर मला कोणत्या ना कोणत्या रूपाने दर्शन द्यायला आलेले म्हणले काहीच हरकत नाही म्हणले. आज मी मालामाल झालोय म्हटले, मी देणार म्हटले. घेतलं पाणी कमंडलो, घेतलं हातावर पाणी घेऊन संकल्प सोडणार की दिली 3 पावलं जागा तुम्हाला. इतक्यात तो जो शुक्राचार्य आहे त्याने काय केलं, जाऊन बसला त्या नळीमध्ये जिथून पाणी पडतं का नाही कमंडल मधून, त्याच्यामध्ये जाऊन तो शुक्राचार्य बसला, सूक्ष्म होऊन बसला. पाणीच पडेना खाली संकल्पाचं. पाणी पडल्याशिवाय संकल्प कसा करायचा? पाणीच पडेना. आणि म्हणून बळी महाराजांच्या लक्षात आलं, बळी महाराजांनी खाली पडलेली काडी घेतली गवताची आणि आतमध्ये असं टोचवलं, पाणी काय येत नाही म्हणून. बघितलं आतमध्ये कोण बसलं होतं? गुरु बसले होते. रामाकडे जायचं नाही तू म्हणून बसलेले गुरु आहेत. मग ते शुक्राचार्य बसले होते आतमध्ये, त्यांनी आत काडी घातली, लागली डोळ्याला त्यांच्या. आड आला म्हणून पोडीला बळीने शुक आंधळा केला. आडवा आला ना. भगवंतांच्या आपल्या मार्गामध्ये कोणतंही नातं असू द्या, जर ते आडवं आलं तर ते तोडायची तयारी पाहिजे. भावनिक होऊ नका. भावनेला काही स्थान नाही हो. आज जे लोक तुमचं गुणगान करतायत, प्रेम करतायत, बायको असो मुलं असो, तुम्हालाही चांगलंच माहिती. ज्या दिवशी तुम्ही विरोधात जाल तेव्हा ते प्रेम करतील का? थोड्या दिवस वागून बघा की असं, थोडस वागून बघा, थोडं तिरकं वागून बघा, कोणी तुम्हाला घरात ठेवणार नाही. तुमची स्वतःची प्रॉपर्टी असून तुम्हाला खून करतील, मारून घेतील तुमची. करून बघा, थोडा प्रयोग करून बघा. भावनिक होऊ नका आणि भ्रमामध्ये राहू नका. रामच सत्य आहे. राम नाम, बाकी सब असत्य आहे. या जगामध्ये रामच खरा आहे आणि रामच अंतिम ध्येय आहे आपल्या सर्वांचं. त्यामुळे बाकी तो नाते रिश्ते सब चलता रहेगा, ज्यादा टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून भरत महाराज आपल्या आईला शिव्या देऊ लागले, तू माझी आई नाही, मी तुझा मुलगा नाही. एवढ्यात मंथरा आली नटून थटून. तिला वाटलं आता भरत राजा होणार, ती माझ्यामुळेच घडले. त्यामुळे म्हणले आता मला भरत काहीतरी बक्षीस देई. जशी मंथरा आली तसं भरताला तर राग मंथरेवरतीच आहे भरपूर. जशी आली तशी एक लात घातली कंबरट्यात त्या मंथरेच्या भरताने. आईप्रमाणेच आहे ती सुद्धा. त्याला आपण काय समजूया, पाहुण्यामध्ये गणना करा किंवा मित्रामध्ये गणना करा. मंथरेला ठीक आहे, तिलाही लात मारली, कंबरट मोडलं असं म्हणलेलं आहे. आणि खाली पडली मंथरा, तिचं डोकं फुटलं, दात पडले, तरी ती म्हणायला लागली मंथरा, भरत तू मला का मारायला लागलायस? अरे माझ्यामुळे तर तुला हे राज्य मिळाले, तुझ्यामुळेच मिळाले, म्हणूनच लात मारली तुला. धरले तिला हाताला, फरा 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 ओढत आणली. आगीमध्ये रॉकेल वाटायचं काम केलंय तू सगळं हे.
आणि आता भरताला इतका राग आलेला आहे, इतका राग आलेला आहे की आता वाटतं त्या मंतरेची चटणीच करावी. आता लाता बुक्क्या घालायला सुरू केलं. फार रागात आहेत भरत. असा राग यावा लागतो. आपल्याला कुणाला म्हटलं कपाळाला गंध लावलाय, काय हरे कृष्ण जात आहे वाटतंय, एवढं जरी म्हटलं तर दुसऱ्या दिवशी गंध पुसून जाणार गावात. नको बाबा, लोक नाव ठेवतात. ते काय पिशवी कुठनं आणले तुम्ही, हरे कृष्ण जात वाटतं काय. थोडंफार केलं. असे काही आहेत लोक आपल्याकडं, कपाळाला गंध लावला तरी नाव ठेवणारी जनता आहेच आपल्याकडे. हे रावणाची अवलाद. तर मंदिरात जाता, एक भक्ताने मला सांगितलं मौद मधलाच आहे, त्याच्या मोबाईलमध्ये श्रीराम 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 अशी रिंगटोन लावली होती. तर हरे राम हरे कृष्ण असंही काय होतं त्याच्यामध्ये. एक व्यक्ती त्याला म्हणाला की काय तुम्हाला बी लागलं का येडं म्हणले ते रामाचा. आणि त्यांनी त्याला धमकी दिली. म्हणले त्या हरे कृष्णाच्या मंदिरात गेला तर बघा म्हणे. इतक्यापर्यंत कशाला येडं होत आहे म्हणले, आपलं खायचं प्यायचं मजा मारायची म्हणता उगा तिथं हरे कृष्ण हरिराम करत असतात. लोक भगवंतांकडे जाण्यासाठी मंदिरात जाण्यासाठी नावं ठेवतील, त्यावेळेला तुमची भक्ती आणि भावना बाहेर किती येते ते महत्वाचं आहे. किती राग आलाय भरताना, स्वतःच्या आईला सोडलं नाही भरताना. आपण जर काय थोडंफार कोणी बोललं की लगेच आपण म्हणणार नको व्हायला, ठीक आहे लोक नावं ठेवतील नको जाय. आणि म्हणून शत्रुघ्न महाराज पुढे आले, म्हणले भरता राहू दे, असं काही करू नकोस, कारण कितीतरी केले तर आपली आई आहे. शत्रुघ्न महाराजांनी भरताचा हात धरला. भरत महाराज गेले, कौशल्य मातेच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडू लागले. संध्याकाळची वेळ, शरयू मातेच्या किनाऱ्यावरती, नदीच्या किनाऱ्यावरती अंत्यसंस्कारासाठी दशरथ महाराजांचं नियोजन तिकडे केलेलं आहे. चंदनाच्या लाकडाची चिता रचलेली आहे. भरताने अग्नी दिला, श्राद्ध कर्म केलं, 3 दिवसात नाही उरकलं. 10वा 13वा सगळं काही विधी केलेला आहे. जिवंतपणी पण आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. पण जर नाही जमली सेवा काही कारणास्तव, कमीत कमी आपलं शास्त्र सांगतंय की जिवंतपणी ते शरीर होतं, ठीक आहे, शेवटी काय संसार दुःखच कारण आहे. मृत्यूनंतर तरी कमीत कमी तुम्ही काय करा, श्राद्ध कर्म व्यवस्थित करा, जेणेकरून त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. मग मी उलट सांगतो की नाही सगळं. मी बाहेरचे कीर्तनकार काय सांगतात, जिवंतपणे समजत नाही, मेल्यावर काय करायचं. शास्त्र काय सांगतं ते महत्वाचं आहे. हो, तुम्हाला काय वाटतं महत्वाचं नाहीये. आयुष्यभर जरी आई वडिला सांभाळणं नाही झालं, मेल्यानंतर तरी कमीत कमी श्राद्ध कर्म करा, त्याच्या आत्म्याला शांती लाभते. आयुष्यभर तर सांभाळायचंच आहे, त्याचा विषय नाहीये म्हणत नाही, पण मृत्यूनंतर ही विधी केला पाहिजे. भरताने सर्व काही केलं. भले तुम्ही अमेरिकेत जरी राहायला असला तरी मेल्यानंतर आई वडील यायला पाहिजे. आज प्रभू रामचंद्रांचा तर संकल्प आहे ना, तर वनवासात गेलं माघारी कसं येणार, बरोबर आहे की नाही. आता भरतालाच करावं लागलं. आता ही कथा येईल आपल्या रामकथेमध्ये की का असं झालं की भरताला दशरथाने जेव्हा प्राण सोडले तेव्हा त्यांचा मोठा मुलगा पाणी पाजायला का नव्हता. थोडी कथा मी सांगितली आधी. एक तर श्रावण बाळाची कथा आहे की नाही. दुसरी कथा आहे जटायूची. जटायू पण कारणीभूत आहे या ठिकाणी. गरुड पक्षी की पाणी पाजायला राम नव्हते, याला जटायू कारणीभूत आहे, पण ते आता सांगणार नाही, रामकथेमध्ये सांगेल जटायूची कथा काय घडलं होतं. अशा प्रकारे अंतविधीला असावं. तो वेळ संपला माझा, घ्यायचं अजून 10 मिनिटं. जटायू जो आहे, सॉरी, या ठिकाणी मला वाटतं मी हे उदाहरण सांगितलं तुम्हाला. 2 मुलं होते, दोन्ही पण चांगले शिकले, मोठ्या पदावर गेले.
आणि विदेशामध्ये नोकरी लागली, अमेरिकेला गेले. आणि अमेरिकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर पैसा कमवला त्यांनी, भरपूर त्यांचं चांगलं होतं, तिकडंच सेटल झालं, तिकडंच घर बांधलं, तिकडंच राहिलं. आणि मग एके दिवशी काय घडलं, त्या ठिकाणी आई वारली त्या मुलांची. आई वारल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना फोन गेला की तुझी आई वारलेली आहे आणि आई वारली त्यामुळे तू यायला लागते तुला. तर आई वारल्यानंतर अमेरिकेवरून यायला लगेच प्लेनचं तिकीट वगैरे मिळतं, पैसे जास्त जातात. पण तोपर्यंत काही मी ठेवलं नाही. आई वारल्यानंतर तो मुलगा आला 10 दिवसानंतर. आईचं काही तोंड पाहायला भेटलं नाही. मग त्यावेळेला मोठा मुलगा आला होता. दोन्ही मुलांनी यायला पाहिजे होतं की नाही, आई गेली म्हटल्यानंतर. मोठा मुलगा आला आणि मोठा मुलगा आल्यानंतर त्या ठिकाणी वडिलांनी विचारलं, का रे? म्हटले छोटे आला नाही. नाही म्हटले, आता आई गेली तर मी आलोय, तुम्ही गेल्यानंतर छोटा येईल म्हणे, त्यावेळेस मला नाही जमणार म्हटलं, आम्ही वाटून घेतलं. काय शिकवलं तुम्ही मुलांना? म्हणून मुलांना जास्त शिकवून आणि मोठं करून मोठ्या पदावर बसवणं याच्यापेक्षा त्या मुलांना पहिले भक्त बनवा, त्यांना माळा द्या हातामध्ये, त्यांना शिकवा सगळ्या गोष्टी प्रेमाच्या, व्यवहाराच्या गोष्टी शिकवा. तो काय व्यवहारच केला की तरी, हा कसला व्यवहार केला? आई मेल्यानंतर मी आलोय, बाप मेल्यानंतर छोटा येईल, तेव्हा काही मी येणार नाही. आधीच डील करून टाकलंय. त्या वडिलांना इतकं दुःख झालं, म्हणजे काय मुलं जन्माला घातली म्हटले. आता तो मुलगा जाऊ दिला त्यांनी, अमेरिकेला माघारी गेला. आणि गेल्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी त्यांनी तिची प्रॉपर्टी आहे, सगळी संपत्ती आहे, ही सगळी संपत्ती एका मंदिराच्या ट्रस्टला देऊन टाकली त्याने, सगळी संपत्ती. आणि राहायला गेली मंदिरात. त्यांना सांगितलं, मी मेल्यानंतर माझा अंत्यविधी व्यवस्थित करा आणि एक गोष्ट करा, माझ्या मुलांना कळवू नका, माझ्या मुलांना कळवू नका. दोनच आहेत गाबडी, विचित्र. त्या दोघांना तेवढं कळवू नका मी मेल्यानंतर. बरोबर आहे. शेवटी जर तसा भक्त असेल तर काही मुलांनी पाणी पाजवास काही नसते. एवढी भक्ती करा, एवढी भक्ती करा की तुमच्या मरताना रामाचं नाव तोंडामध्ये येईल, कृष्णाचं नाव तोंडामध्ये येईल. भलेही मुलं मुली कुणी असो जवळ किंवा नसो, त्याचा विचारच करू नका. एवढी भक्ती करा की या प्रसंगामध्ये ह्याच्यामध्ये कोणी तर्पण शास्त्र सुद्धा आपलं करू किंवा न करू. कारण भक्ती मार्ग हा वैदिक मार्गाच्या पुढची पायरी आहे, अंतिम पायरी आहे. जर स्वतः सिद्ध बना, मी सिद्ध मरायाला हो, एवढं भजन करा, एवढं भजन करा की स्वतःच्या बळावर वैकुंठाला जावं. पोराला पाणी पाजायची कलियुगात, तरी आता परिस्थिती पाहता पोराने पाणी पाजायचं आणि अंत्यविधी व्यवस्थित व्हायचा, या गोष्टीची अपेक्षाच करणं चुकीचं वाटायला लागले मला. त्यापेक्षा एवढी भक्ती करा की स्वतःच्या बळावर आपल्याला भगवंताच्या धामाला जायचं, स्वतः भक्ती करून. काही अपेक्षा नाही करायची पाठीमाग कोणतरी माझं पिंडदान करेल आणि तर्पण करेल, काही राहिलंच नाही. पिंडदान तर्पण करणारे सुद्धा नीट माणसं राहिले नाही आणि आपले घालणारे पण घालत नाही. त्यामुळे पुंडलिकाने सेवा केली. बऱ्याच वेळेला हा प्रश्न उपस्थित केला जातो कीर्तनकारांकडून, आई वडिलांची सेवा केली, देवाची सेवा करायची काय गरज आहे? तुम्ही ऐकलाय का प्रसंग? अरे मूर्खानं, पुंडलिकाचे आई वडील वैष्णव होते, भक्त होते, हरिभक्त होते, ते काय बेवडे नव्हते. पुंडलिकाचे आई वडील कोण होते? काशीला घेऊन चालला होता. त्यांची अंतिम इच्छा होती की आम्हाला काशी घडव. बायकोला डोक्यावर घेतले, आई वडिलाला फरफटत घेऊन चाललाय हा पुंडलिक. पुंडलिकाचे आई वडील हे भक्त होते, वैष्णव सेवा केल्यामुळे विठ्ठल प्रकट झाले, हे लक्षात घ्या. म्हणून कुणाची सेवा करायची आणि कुणाचं अनुकरण करायचं हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि खरंच पुंडलिकाचा हा मोठा चॅप्टर, आता विषय नाही इथं मांडत आहे हा, पण एवढंच लक्षात ठेवा की भगवंतांच्या मध्ये आपल्यामध्ये कुणीही व्यक्ती आला आणि जर तुम्ही त्याचा त्याग केला
मध्ये मध्ये करतो म्हणून तुम्हाला पाप लागणार नाही, त्याचं पाप लागणार नाही. कारण तुम्ही भगवंतांना प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीला मार्गातनं बाजूला काढलेला आहे. मग तो कुणीही असो, आपला मित्र असो, समाजातला कुणीही व्यक्ती असो, पाहुण्यारावळ्यातला व्यक्ती असो, जो रामाचा नाही तो कामाचा नाही. जो राम का नाही वो किसी काम का नाही, तो पुढे का असेल. म्हणून जे रामाचे आहेत ते आपले आहेत. राम आपले, जे रामाचे आहेत ते आपले, बाकी सगळ्यांची सुट्टी करा. कोण आहे? मुलं आहेत तुमचे, सुट्टी करा. तुकाराम महाराज म्हणे, मी नाही म्हणत. त्या मुलांची सुट्टी करा. दुर्योधनाला मांडीवर घेऊन बसलाय धृतराष्ट्र, माझं पोरग काय केलं? कुळाचा नाश केला. 100 पोरं मारायला कारणीभूत ठरलं. एक पण वाचलं नाही, पाणी प्यायला पण राहिलं नाही, एका पाजायला सगळेच मेले. अशी मुलं कशाला लागायची? थोडंसं कठीण आहे की नाही माझं प्रवचन? थोडं वाईट वाटतं की नाही तुम्हाला? पण ते खरं आहे, यात काही बदल होणार नाही. तुम्ही मला 10 लाख जरी दिली तर मी बदल करणार नाही. कठीण आहे प्रवचन, कारण तुकाराम महाराजांचे शब्दच कठीण आहे. ते पचायला जरा महाराष्ट्रात अवघड आहे, त्याचा कोणी प्रचार करत नाही. तुकाराम महाराज म्हणले की जर एखादा व्यक्ती लक्षात आलं मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या गुणावरून काय की हा कुळाचा नाश करणार आहे, तर म्हणले हा मुलगा नाही, म्हणले एक कुऱ्हाडच जन्माला आली आईच्या पोटात आणि कुऱ्हाड तुमच्या कुळाचा नाश करेल म्हणे, असं तुकाराम महाराज म्हणाले. त्यामुळे रामाशी आसक्त व्हा, परिवाराशी नाही. आणि जे लोक तुम्हाला मदत करतील त्यांना बरोबर घ्या आणि पुढे जावा. आणि भरत महाराज म्हणाले, तर माझ्यामुळं राम वनवासामध्ये गेले असतील आणि माझा बाप मेला असेल तर जे 28 प्रकारचे पाप आहेत ते मला लागू द्या. गो हत्येचं पाप सुद्धा मला लागू द्या. आणि त्यानंतर मग ते जे सिंहासन आहे दशरथ महाराजांचं, तर जास्त वेळ खाली ठेवता येत नाही ना, कोणतं राजा बनायला पाहिजे. म्हणून मिटिंग झाली, 21 लोकांची मिटिंग झाली. सर्वांनी त्या आसनाकडे बघत होते. अरे राम असे तरी आसनावर बसले असते. वशिष्ठ उठले, भरत राजा, कोणाकोणाला मान्य आहे भरताला राज्य करावं, राजा म्हणून घोषित करायचं आहे त्याला. सर्वांनी हात वर केला. ओके, आम्हाला चालेल, भरत राजा झालेला आम्हाला चालेल. बरं ठीक आहे. कौशल्यवातेनं पण अनुमोदन दिलं. ठीक आहे, भरत राजा झाला तर मला चालेल. त्यालाही मोठं हृदय लागतो. स्वतःचा मुलगा आज राज्य बनलेला असतं ना. आता त्याला वनवासात पाठवले. भरत राजा कुणाला मान्य आहे? कौशल्याने पण हात वर केलाय बरं का. अशी आई पाहिजे. हे पण दुःख आहे की आपलं अशी आई भेटत. आपली संस्कृती एवढी महान आहे, शत्रू जरी आला तरी त्याचं स्वागत केलं जातं. एवढी महान संस्कृती. कौशल्याने हृदय मोठं केलेलं आहे. रडत रडत भरत उठला आणि म्हणाला, अरे ज्याचं नाव घोषित झालं होतं राजा म्हणून तो वनवासामध्ये गेला आहे. किती मोठा अनर्थ झालेला आहे. 2 भाऊ 1 वहिनी वनवासात गेली. बाप मेला, 3 बायका विधवा झाल्या. केवळ भरताला राजा बनवण्याचं ठरलं तर एवढा कांड झालेला आहे म्हणले आयुष्य. 2 भाऊ गेले वनवासात, 1 वहिनी गेली वनवासामध्ये. बाप मेला, 3 आया रंडक्या झाल्या. नुसतं भारताचं नाव काढलं राज्यावर बसवायचं म्हणून. एवढा कुटाणा झालाय. जर भरत सिंहासनावर बसला तर किती कांड होईल बघा. एवढा पापी आहे म्हणे मी, असं भरत म्हणतो. भरत पापी आहे का? पण संतांचं लक्षण बघा. भरत सगळ्यात मोठा संत व्यक्ती आहे, लक्षात घ्या. माझ्यामुळे झालंय म्हणे सगळं. जर भरत जर या सिंहासनावर बसला तर सगळी अयोध्या पाताळात जाईल म्हणे. एवढा पापी आहे मी, मला नको हे सिंहासन. असं बोलल्यानंतर सगळ्यांनी माना खाली घातल्या त्या मीटिंग मध्ये. आणि दुसरा माझा प्रश्न आहे, 2 वर, पहिल्या वराने भरताला राज्य मागितलं, दुसऱ्या वराने रामाला वनवास मागितला. तुम्ही उलट केलं ना. भरताने विचारलं, तुम्ही गुरु मंडळी इथं बसला, एवढे पोक्ते आहेत, जाणती लोक तुम्ही इथं बसलेला आहे, तुम्ही काय केलं रे? पहिल्या वराने काय केलं होतं सांगा?
भरताला राजा आणि दुसऱ्या वरांनी. मग या सिक्वेन्सनी का नाही गेला तुम्ही? उलट का केलं? पहिल्यांदा रामाला वनवास दिला आणि आता मला राजा बनवताय तुम्ही. मला आधी राजा बनवायला पाहिजे होतं ना. पॉलिटिक्स, राजकारण सर्वांच्या घरी असते. म्हणजे तिथं सुद्धा तुम्ही नीट निर्णय घेतला नाही आणि मीटिंग घेतली, मला राजा बनवताय. तुमची पात्रता नाही म्हणले मीटिंगच्या लोकांची. मोठा म्हणले, गुरूंना बोलले, वशिष्ठांना सुद्धा बोलले, इतकं टाकून बोलले भरत महाराज. गुरुला कोणी बोलतं का? सगळ्यात मोठा अपराध गुरुची निंदा करणं, गुरुला टाकून बोलणं. त्याला जगण्याचा अधिकार नाही शास्त्र म्हणतंय, जो गुरुची निंदा करतो. आणि आज गुरुला सुद्धा बोलले. इतिहासामध्ये फार कमी उदाहरण आहेत किंवा नाहीत नसल्या जमा आहे जिकडे गुरुला शिव्या दिल्या. काही रामायणामध्ये वर्णन येतं की गुरुला सुद्धा शिव्या दिले भरताय. काय करता रे तुम्ही? एवढं महान तुम्ही वशिष्ठ आहात, काय केलं तुम्ही? तुम्हाला थांबवता येत नव्हतं का हा सगळा प्रकार? असं वर्णन रामायणामध्ये. बरं, रामापेक्षा काही महत्वाचं नाही. नातं गोतं गुरु काही महत्वाचं नाही. गुरु पण गुरु नाही ना, भगवंताकडे नेत नाही, योग्य निर्णय घेत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्याने सांगितलं, तिसरा प्रश्न माझा आहे. भरताने सांगितलं, ऐका शेवटचे 2 मिनिट. तिसरा प्रश्न, राजगादीचा खरा मालक कोण असतो? ऋषी, भगवान. बाकीचे संचालक असतात ना. गादी कोणाकडं? मालकाकडे जायला पाहिजे. सत्ता मालकाकडे जाईल. मी मालक नाही म्हटले ते. स्वतः भगवंतच आहेत राम. त्यामुळे या गादीवर बसण्याचा खरा अधिकार भगवंताचाच आहे. ते सांगितलं, जेव्हा मी रामाकडे जाईल, राम सर्व अपराधांना माफ करतील, मला आलिंगन देतील. हा विश्वास त्या भरताकडे होता. गुरुजींनी सांगितलं, सर्व अभिषेकाची सामुग्री घ्या, मनामध्ये चालता चालता राजतिलक करू. आता भरताला घेऊन भरत आता जाणार आहे वनवासामध्ये, जिकडे राम गेलेले आहेत. कुठं गेलेत राम? कुठं गेलेत? चित्रकूट धाम की. चित्रकूटामध्ये राम गेलेले आहेत. आणि त्या मार्गाने आता भरत तिने विचार केला, मला काय राजसिंहासन नको आहे, मी पण आता काय करतो, चित्रकूटामध्ये जातो. लक्ष्मण गेलाय, असं मी सुद्धा प्रभू रामांच्या बरोबर वनवासाला जातो. असं म्हणून भरत महाराज चित्रकूटाकडे निघालेले आहेत. आणि ऋषींनी विचार केला, वशिष्ठाने विचार केला, काही सांगता येत नाही म्हटले, आपण तिथं जाऊ म्हणले, राजतिलक घेऊन म्हणले. राम समजावून सांगतील भरताला, ठीक आहे आता असू दे, झालं गेलं, विसरून जा, तू राजा बन, तिथं तिलक करू रामाच्या पुढं. म्हणून तिलकाची वाटी मी घेऊन गेली चित्रकूट. पुढं काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. जेव्हा भरत गेले कुठं? रामाला मनवायला, सीतेला मनवायला. नाही, तुम्ही आता माघारी या, मी वनवासाला तुमच्या बदल्यामध्ये मी वनवास स्वीकारतो, तुम्ही जावा, तुमची गरज आहे. एक संत व्यक्ती कसा असतो, भरताचं चरित्र कसं आहे, भरताचा किती महिमा आहे, हे कथेच्या पहिल्या दिवशी होणार आहे सगळं. आणि चित्रकूटमध्ये काय काय घडलं, हा सगळा वृत्तांत कथेच्या पहिल्या दिवशी होईल. आता ही पार्श्वभूमी सांगितली की दशरथ महाराजांनी कसं प्रयाण केलं. आणि मग अशा प्रकारे हे झालं अयोध्या कांड. कांड म्हणजे काय होते काय? कांड म्हणजे आपल्या मराठीमध्ये पण हा शब्द आहे कांड. आपण काय म्हणतो, काय कांड करून आलाय. कांड म्हणजे गडबड करून आलाय, काहीतरी कारस्थान, कटकारस्थान करून आलाय. रामायणामध्ये कांडच नाव दिलेलं आहे याला. आता पहिलं कांड झालं बालकांड, त्यानंतर हे अयोध्या कांड, त्यानंतर आता अरण्यकांड. या वर्षी अरण्यकांड पूर्ण होणार आहे. अरण्यकांड म्हणजे, अरण्य म्हणजे जंगल. त्या जंगलामध्ये काय कांड झालं? अनेक कांड झाले. कोणते? अनेक ऋषी मुनींना मारलं, ऋषी मुनींना नाही, राक्षसांना मारलं, ऋषी मुनींना वाचवलं. आणि भगवंत 11-11.5 वर्ष चित्रकूटमध्ये राहिले. तिथून भगवंत गेले कुठं? पंचवटी धाम की नाशिक.
मग त्या नाशिकमध्ये शूर्पणखेचं नाक कापलं, तो प्रसंग, खरदूषणचा वध केला. तिथून मग भगवान त्या नाशिक मधून ते दंडकारण्य वन, त्या वनामध्ये पुढे गेले भगवंत. मग रावण आला, सीतेचं अपहरण केलं त्या पंचवटीमधून. सीतेचं अपहरण केल्यानंतर मग जाताना जटायूने वाचवलं. मारीच आला होता सोन्याचा हरिण म्हणून. मग जटायू आला, जटायूचाही प्राणत्याग झाला. जाताना मग सीता गेली, कुठं गेली? लंकेमध्ये. तर इथपर्यंतचा जो प्रसंग आहे तो अरण्यकांड आहे. आणि त्याच्या पुढच्या वर्षी दुसरं कांड तयार होईल. काय? लंकाकांड. लंकेमध्ये काय काय झालं नंतर, आता सुंदर कांड आहे तेच. हनुमंतांची भेट होणार, ते हनुमान चरित्र सुरू होणार नंतर. आणि मग ते उत्तरकांड, शेवटी लंकाकांड, उत्तरकांड. मग युद्ध झालं आणि अयोध्येला माघारी आले राम भगवंत. तर अशा प्रकारे या वर्षी आपलं काय होणार आहे? अरण्यकांड की. अशा प्रकारे जंगलामध्ये काय काय झालं, जंगल में मंगल सगळं बघायचं आहे आपल्याला आता या वर्षी. अशा प्रकारे रामकथेची सुरुवात झालेली आहे आणि आज आपण त्याची पार्श्वभूमी थोडीशी पाहिलेली आहे, जेणेकरून या ठिकाणी थोडंसं सेटअप आणि चर्चा केली आपण. बोलो जय श्रीराम.